मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे राकेश मेहता तेजू आणि मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे. आपण आज 4 तारीख आहे 4 सप्टेंबर 2025. आपण एक ब्लॉग घेऊन आलो गणपती बाप्पा, ते म्हणजे हिंदुस्थानी भाऊ. त्यांचा गणपती बाप्पा आहे तो बसतो आहे आमच्या दानपाड्याला. तर त्याचा आपण आज ब्लॉग घेऊन येतात. तुम्ही नक्की त्याचा ब्लॉग बघा आणि तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दर्शन घ्यायला विषय. कारण भाऊंचा जो बाप्पा जो विसर्जन आहे तो अनुचतीला होत नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी होतो, म्हणजे 12व्या दिवशी होतो. तर तुम्ही त्याचं येऊन दर्शन घेऊ शकतात आणि तुम्हाला दाखवेल तुम्ही कसं यायचं, कसं तुम्हाला यायला भेटेल, तिथं दर्शन घ्यायला. ते पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला आपला ब्लॉग आवडला बाप्पाचा तर काय कमेंट करायची, गणपती बाप्पा मोरया. तर आपण आता आपल्या स्टुडिओमध्ये म्हणजे आपल्या घरचा स्टुडिओ हा. तर आपण चाललो आता आहे हिंदुस्थानी भाऊची तर म्हणजे दानपाड्याला. तिथे दाखव तुम्हाला आपण तुम्ही तिथं कसं यायचं आणि तुम्हाला कसं तुम्ही येऊ शकतात हे तुम्हाला दाखवणार. तर चला आपण भेटूया आता डायरेक्ट हिंदुस्थानी भाऊंच्या मंडपाजवळ आहे. हे डेकोरेशन साकारलं आहे ते आहे केदार लिंकचं डेकोरेशन आहे. म्हणजे बघा प्रवेशद्वार पण खूप छान आहे बघा. आणि बघा समोरच बघा आपले बाप्पा बसलेले आहेत आणि त्याच बाप्पाच्या बरोबर समोरच आपले शंकर पण आहे आणि नाव आहे बघा हिंदुस्थानी भाऊचा नवसाचा राजा. तर हा नवसाचा राजा हाच आहे. आणि बघा वरचंच बघा खूप सुंदरसं बघा हे आहे जे साकारलेलं आहे. ते तुम्हाला तर आपल्या बाप्पाला तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आणि त्याचबरोबर खाली बघा आदित्य युवा प्रतिष्ठान त्यांचं मंडळाचं नाव आहे. म्हणजे आपले लाडके हिंदुस्थानी भाऊ यांचा हा जो बाप्पा आहे तो नवसाचा बाप्पा आहे. तर तुम्हाला त्याचं दर्शन तुम्हाला नक्की भेटेल तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला. पण तिथं समोर प्रवेशद्वार आहे. तर बघा हा समोर प्रवेशद्वार आहे. इथून आपल्याला जायचं वरती आहे. तर नक्की तुम्ही याचा लाभ घ्या, ह्या बाप्पाचा लाभ घ्या तुम्ही. आणि तुम्हाला आता यायचं इथं कसं आहे ते तुम्हाला आपला ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर नक्की तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला आपला आजचा भाऊ हिंदुस्थानी भाऊ यांचा तुम्हाला बाप्पा आवडला तर कमेंटमध्ये येईल तुम्हाला गणपती बाप्पा मोरया. तर चला आपण आता जाऊया प्रवेशद्वार. बघा हिंदुस्थानी भाऊचा नवसाचा राजा हा बाप्पा आहे. तर बाप्पा तर वरती बसलेला आहे. तर तुम्हाला नक्की आपल्या ब्लॉगमध्ये बाप्पाला बघायला भेटेल आहे. तर बघा आदित्य फाउंडेशन यांचं फाउंडेशनचं पण आहे. आणि इथं चाललं आहे महाप्रसादाचं वाटप चाललं आहे. हा महाप्रसादाचं वाटप चाललं आहे. पण जेव्हा आरती होते ना, आरतीनंतर इथं महाप्रसादाचा लाभ असतो. आरतीनंतर इथं महाप्रसादाचा लाभ असतो. आपले सर्व भाविक जे महाप्रसादाचा लाभ घेत असतात. बघा लाईन खूप आहे आणि त्यात आपला पाऊस पण चालू आहे. तरी पण बघा भाविक आपले लाईनीमध्ये उभे आहे महाप्रसादासाठी एकदम. आणि आपल्याला इथून जायचं आहे बाप्पा बघायला. म्हणजे हिंदुस्थानी भाऊचा नवसाचा बाप्पा आहे. तर आपण आपल्याला वरती जायचं आपल्याला. चला आपण जाऊया पहिल्या वरती. तर आपण आता चाललं आहे बाप्पाजवळ. तर बाप्पा वरती बसलेला आहे, मंडप वरती आहे बाप्पाचा. आणि बघा सुंदरसं बघा एंट्री केल्यास तुम्हाला खूप बरं वाटेल एकदम. एंट्री केली. खूप सुंदरसं बघा डेकोरेशन आहे. हे सर्व वरचं आहे. ओम नमो शिवाय. आणि बाप्पा आपल्या समोरच बसला तर मला बाप्पाचं दर्शन पण देतो. तर तुम्ही मंडपामध्ये येणार तर आपल्या उजव्या हातालाच तर बघा पहिलं आपलं नंदी बैलाचं आपलं दर्शन होतं. खूप सुंदरशी आपला नंदी बैल बघा आपला. आणि त्यासमोरच बाप्पा आपला बसलेला आहे. एकदम सुंदर बघा आपला नंदी बैल बाप्पा आपला आहे. आणि त्याच्यात जे
तर आता आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. तर आपण आता चाललो आहे खाली. सांगणारेपणे तुम्हाला इथं कसं यायचं, तुम्हाला ते दर्शन करायला जायचं असेल त्याला तरी भाऊचं नवसाचा बाप्पा आहे. तुम्हाला सांगता मग लोकेशन कसं आहे, कसं तुम्हाला यायला भेटेल, कुठला तुम्हाला यायला भेटेल ते आपल्या ब्लॉगमध्ये मला नक्की भेटणार आहे बघायला. तर चला आपण त्या लोकेशन जाऊया आणि तुम्हाला समजेल तुम्ही इथे येऊन कसं बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. तर चला आपण चालू आहे या लोकेशनवरती. बघा आपले सर्वांचे लाडके, आपले जान, आपली शान म्हणजे आपले हिंदुस्थानी भाऊ. बघा इथंच आपल्या बाप्पाचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. साईराम साईराम. बघा मंगल मूर्ती. तर बघा मला आपल्या ब्लॉगमध्ये इंग्लिश भाऊंचं पण तुम्हाला दर्शन झालेलं आहे. पण ते साईबाबांचं दर्शन घेतलं बघा. आणि आपल्या ब्लॉगमध्ये मला आपण दाखवलं इंग्लिश भाऊंचं पण दर्शन. तर त्याच्यासमोरच बाप्पा बसतो, त्याच्यासमोरच बाप्पा बसतो. बघा हिंदुस्थानी भाऊचा नवसाचा राजा. तर बघा तिथं बसतो दानपाड्याला हिंदुस्थानी भाऊचा नवसाचा राजा उर्फ गणेश. भक्तांचे सर्वांचे स्वागत आहे. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला बोललेलं आपल्या ब्लॉगमध्ये समजा तुम्हाला इथं कसं यायचं असेल, तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा समोरचा रस्ता आहे तो खार स्टेशनवर येतो. हे खार वेस्टला आहे, हा दानपाडा खार वेस्टला आहे. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा इथं पुढे बसस्टॉप आहे, खार दानपाडा स्टॉप आहे. आणि इथं शेअरिंग रिक्षा येते. तर शेअरिंग रिक्षावर तुम्हाला इथं उतरवणार आहे. तर शेअरिंग रिक्षा 15 रुपये घेते. आणि जी बस येते 220 बस आहे ती घेते 10 रुपये. आणि जो इथून समोरून येत आहे तो बँड्रावरनं येतो आहे. बँड्रावरनं इथं रिक्षा येत नाही शेअरिंग रिक्षा, पण बस येते ती आहे 220 ती पण आहे. तर बघा त्याचा शॉप समोरच आहे. तर नक्की तुम्ही पण या. बघा भाऊंचा जो विसर्जन आहे तो अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन होत नाही आहे, तो विसर्जन दुसऱ्या दिवशी विसर्जन होतो. म्हणजे 12व्या दिवशी विसर्जन होतो आणि त्याचं विसर्जन होतो ते आपल्या खाळ दांडा समुद्रामध्ये होतं विसर्जन होतो. म्हणजे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12व्या दिवशी तो विसर्जन होतो. तर त्या विसर्जन तुम्हाला आपला ब्लॉग बघायला भेटेल, तुम्हाला आपली लाईव्ह बघायला भेटेल. तर नक्की सांगा तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल. तर बघा तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये हिंदुस्थान भाऊ पण स्वतः बघा तुम्हाला बघायला भेटले आहे. तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कमेंटमध्ये गमते पमोर या. तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब विसरू नका. तर चला आपण असेच नवीन आपण ब्लॉग घेऊन येऊया. आणि आपले जास्त लाईव्ह असतात. तर आपला बघा इथं आपण लाईव्ह पण घेतला बाप्पाचा. जेव्हा हिंदुस्थानी भाऊ जेव्हा बाप्पा आलेला ना तर आपण लाईव्ह घेतलेला. आणि जेस्ट मंडपाच्या वरती बाप्पा चढताना तर ते ट्रॉलीचं एकदम हाय झालं आणि ते लिकेज झालं. ते माझं पूर्ण शरीर भिजलेलं त्याच्याने. तिथं लाईव्ह घेत होतो नंतर मी लाईव्ह बंद केली. तरी पण ते बाप्पानंतर असं दोघांनी उठून वरती नेलं. तर तुम्ही लाईव्ह आपली बघा, लाईव्ह तुम्हाला बघायला भेटेल. पण जास्त म्हणजे लाईव्ह असतात, आपले ब्लॉग नसतात, आपले ब्लॉग कमी असतात आणि आपले शॉर्ट व्हिडिओ असतात आहे. तर चला आपण भेटूया परत पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. त्यामध्ये सर्वांना गणपती बाप्पा मोरया. आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला गणपती बाप्पा मोरया. तर आपणच राहतोच खाळ दांड्याला आणि माझा पुढचा एक स्टॉप आहे दानपाडा. तर नक्की तुम्ही पण या. अजून बघा 3 दिवस तुमच्याकडे आहे. म्हणजे आज 4 तारीख आहे, उद्या 5 आणि 6. तर 6 तारखेला विसर्जन आहेच. पण भाऊंचा जो विसर्जन आहे बाप्पाचा तो आहे 7 तारखेला म्हणजे रविवार आहे. त्या रविवारी विसर्जन आहे. तो संध्याकाळी भाऊंचा गणपती 6 वाजता निघतो आणि तो जाता 12 तरी वाजतात विसर्जनला. तर नक्की तुम्हाला विसर्जन तुम्हाला त्याचा लाभ पण घेतात. तुम्हाला हिंदू भाऊ तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला विसर्जन दिसतं. तुम्हाला हिंदू भाऊ पण स्वतः तुम्हाला बघायला भेटेल. जसं तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटलं ना तर तुम्ही फक्त तुम्ही डोळ्यात तुम्ही बघू शकता हिंदू भाऊला म्हणजे विसर्जन दिवशी. तर चला आपण भेटा परत पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय. आणि कमेंटमध्ये एकच या गणपती बाप्पा मोरया.